नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी मधील सर्वात महत्त्वाचं टॉपिक. पहिला आहे अँटोनिम आणि सिनोनिम. ओके, अँटोनिमचा अर्थ होतो विरुद्धार्थी शब्द. याला वर्ड येतो अपोजिट वर्ड म्हणून सुद्धा प्रश्न विचारला जातो. सिनोनिम म्हणजे समानार्थी. सिनोनिमसाठी अल्टरनेट वर्ड विचारण्यात येतो. सिमिलर वर्ड फाइंड आउट करा किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, इडियम असतील, फ्रेजेस असतील, या सर्व घटकांवरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, ज्या की परीक्षा TCS आणि IBPS पॅटर्न अंतर्गत आयोजित केलेल्या जातात. तर या TCS आणि IBPS पॅटर्न अंतर्गत कोणत्या परीक्षा आयोजित केल्या जातात? तर तलाठी भरती असेल, वन भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा जिल्हा निवड समिती अंतर्गत येणाऱ्या परीक्षा असतील किंवा MPSC असेल किंवा SSC, बँकिंग एटसेट्रा, या सर्व परीक्षेमध्ये या 4 घटकांवरती हमखास प्रश्न विचारले जातात. त्याच अनुषंगाने आपण हाचा व्हिडिओ बनवत आहोत आणि या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमधील ही आपली सिरीज आहे बघा, 3rd नंबरची. चला तर आता व्हिडिओला आपल्या स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. बघा, अ सेंटेन्स, एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये एक अंडरलाइन अधोरेखित केलेला फ्रेजल वर्ब दिलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. हे ज्या 4 आपल्याला वर्ड दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधील या फ्रेजल वर्ब्सला अल्टरनेट असणारा किंवा सबस्टिट्यूट असणारा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. आय आस्क अराउंड बट नो बडी टोल्ड मी हिज ॲड्रेस. बघा, आय आस्क अराउंड, आता आजचा अर्थ होतो विचारणे, बट परंतु नो बडी म्हणजे कोणीही नाही, टेल म्हणजे सांगणे, टेलचा व्हिडिओ तो टोल्ड सांगितलं, मी म्हणजे मला, हिज म्हणजे त्याचा, ॲड्रेस म्हणजे पत्ता. बघा, आय आस्क अराउंड म्हणजे मी सगळीकडे विचारलं, बट परंतु नो बडी कोणीही मला त्याचा पत्ता सांगितलेला नव्हता, असे या सेंटेन्सचा अर्थ होतं. मग आस्क अराउंड या अंडरलाईन अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ काय असू शकेल की माहिती विचारणं, की कोणाला तरी इन्फॉर्मेशन विचारणं, त्याचा अर्थ असतो. पहिलं बघा, आपल्याकडे ऑप्शन ए, आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन. बघा, आस्क मेनी पीपल, खूप साऱ्या लोकांना इन्फॉर्मेशन, माहिती विचारणं. बी आहे केप्ट क्वाईट. बघा, केप्ट म्हणजे काय तर राहणे, क्वाईट म्हणजे शांत. सी आहे आस्क नो बडी, कुणालाही न विचारणे. डी आहे वेंट हेअर अँड देअर. आता वेंट म्हणजे जाणे, हेअर अँड देअर इकडे आणि तिकडे जाणे. तर आस्क अराउंड या ऑप्शनचा आपल्याला करेक्ट अर्थ सापडतो. बघा, ए, आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन. आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे खूप साऱ्या लोकांना माहितीसाठी विचारणे. आता सेंटेन्स इथे आपण पुटअप करूया, कसा अर्थ होईल बघा. आय आस्क मेनी पीपल फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीसाठी मी खूप लोकांना विचारलं, बट परंतु नो बडी टोल्ड मी हिज ॲड्रेस, परंतु कोणीही मला त्याचा पत्ता सांगितलेला नव्हता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आउट ऑफ द 4 ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. आता प्रोवर्ब म्हणजे काय, तर प्रोवर्बचा अर्थ होतो म्हण, म्हणजे म्हणीचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. बघा, पीपल हु लिव्ह इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स. बघा, खूप पुराणी, याला पण हिंदीमध्ये आपण कहावत पण असं म्हणतात. बऱ्याच साऱ्या मूवीमध्ये असतं बघा, की जिनके घर काच के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर फेका नहीं करते, असं समजा असू शकतं त्याचा प्रोवर्बचा अर्थ. आता यावरून आपल्याला काय वाटतं बघा, पीपल हु लिव्ह इन ग्लास हाऊसेस म्हणजे काय, ज्या लोकांमध्ये अगोदरच सुरुवातीला त्यांच्यामध्ये कमकुवतपणा असतो आणि ते दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करायला चाललेत, असा त्याचा अर्थ होतो. किंवा आपल्याकडेच काही संपत्ती वगैरे नाही आणि आपण लोकांना बलाढ्य कसं बनायचं याबद्दल माहिती सांगतोय, या पद्धतीचं सुद्धा एक वाक्य असू शकतं. आता याचा अर्थ असणारे आपल्याकडे ABCD हे ऑप्शन आहेत. बघूया काय म्हणतात. ए ऑप्शन वाचूया. पुअर अँड होमलेस पीपल ट्राय टू डॅमेज ब्युटिफुल बिल्डिंग मेड ऑफ ग्लास. बघा, पुअर अँड होमलेस पीपल, आता पुअर म्हणजे गरीब, होमलेस म्हणजे काय, होमलेसचा अर्थ होतो घर नसणारे. बघा, पुअर अँड होमलेस पीपल म्हणजे गरीब आणि घर नसणारे जे लोक आहेत, ट्राय टू डॅमेज ब्युटिफुल बिल्डिंग मेड ऑफ ग्लास, ज्या ग्लासनी बनलेल्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगला डॅमेज, नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून हा ऑप्शन काय झाला, रॉंग झाला. बी वाचूया. इफ समवन हॅज अ ब्युटिफुल हाऊस. बघा, इफ समवन हॅज अ ब्युटिफुल हाऊस, जर एखाद्या व्यक्तीकडे सुंदर घर असेल, ही शुड लुक डाऊन ॲट अदर्स. बघा, सुंदर घर असेल तर लुक डाऊनचा अर्थ काय, इतरांच्या घरांना तो तुच्छ मानतो, असं त्याचा अर्थ होतो. सी, डोंट क्रिटिसाइज अदर पीपल इफ यू आर नॉट परफेक्ट युअर सेल्फ. बघा, डोंट क्रिटिसाइज अदर पीपल, क्रिटिसाइज म्हणजे काय, टीका करणे. डोंट क्रिटिसाइज अदर पीपल, लोकांना टीका करू नका. इफ, जर
यू आर नॉट परफेक्ट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःच परफेक्ट नसाल, परिपूर्ण नसाल, तर इतरांना टीका करण्याचा तुमच्याकडे अधिकार नाही, असं सी या ऑप्शनचा अर्थ होतो. मला वाटतं सी हा ऑप्शन आपला करेक्ट आहे. तरी डी वाचूया. सोफिस्टिकेटेड पीपल डू नॉट बीट अदर्स. तर सोफिस्टिकेटेड म्हणजे काय? सोफिस्टिकेटेडचा अर्थ होतो सुज्ञ मानसी, असं म्हणूया. सुज्ञ लोक काय करतात? डू नॉट बीट अदर्स, इतरांना हरवण्याचा प्रयत्न करत नाही. तर ऑप्शन आपल्याला आन्सर सापडलेला ऑप्शन नंबर आहे सी. काय अर्थ होतो बघा? पीपल हु लिव्ह इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स. अर्थ होतो डोंट क्रिटिसाइज अदर पीपल, तुम्ही लोकांना टीका करू नका. इफ यू आर नॉट परफेक्ट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःच परफेक्ट नसाल, परिपूर्ण नसाल, तर इतरांवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. क्वेश्चन नंबर 3 बघूया. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, दिलेल्या शब्दाचा अपोजिट वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. वर्ड आहे बघा आपल्याकडे रोबस्ट. आता रोबस्टचा अर्थ होतो दणकट, बलवान किंवा सामर्थ्यशाली असणारा रोबस्ट अर्थ होतो. आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा ए बी सी डी. ए म्हणजे फिबल, फिबल म्हणजे कमकुवत किंवा ठिसूळ किंवा नाजूक किंवा दुर्बल असं म्हणूया. बी आहे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. सी आहे फिगरस, फिगरसचा अर्थ सुद्धा सामर्थ्य, बलवान, सामर्थ्यशाली असा होतो. डी म्हणजे स्टडी, स्टडीचा अर्थ सुद्धा सेम, बलवान, ताकदवान असा अर्थ होतो. म्हणजे रोबस या शब्दाला जर सिनोनिम विचारले असते तर तिन्ही पण आपल्याकडे सिनोनिम आले असते, परंतु आपल्याला विचारलाय अपोजिट, आपल्याला विचारलाय अँटोनिम. यामुळे करेक्ट आन्सर आपल्या येतं फिबल, म्हणजे काय तर कमकुवत असणारा, दुर्बल असणारा, अशक्त असणारा त्याचा अर्थ होतो. चला तर आन्सर आहे आपलं ऑप्शन ए, फिबल. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. एक सेंटेन्स दिले, त्याच्यामध्ये इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिले. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन? या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा आपल्याला मिनिंग, अर्थ शोधायचा. इन अ फ्लटर इन द सेंटेन्स गिवन बिलो. बघा, इन अ फ्लटर इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे, त्याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. सेंटेन्स वाचूया. वी वर ऑल इन अ फ्लटर वेटिंग टू मीट द प्रेसिडेंट ॲट आवर स्कूल रॅली. बघा, वी वर ऑल इन अ फ्लटर. आता फ्लटरचा नॉर्मली अर्थ होतो गोंधळलेले, म्हणजे मनाची दुविधा अवस्था असणे किंवा गोंधळलेलं असणं, त्याचा अर्थ होतो. वी वर ऑल इन फ्लटर, आम्ही सर्वजण गोंधळलेले होतो. वेटिंग, वाट पाहत होतो. मीट म्हणजे भेटणे. प्रेसिडेंटची आम्ही वाट पाहत होतो. ॲट आवर स्कूल रॅली, आमच्या शाळेच्या रॅलीमध्ये आम्ही प्रेसिडेंटना भेटण्याची वाट पाहत होतो. त्यामुळे आम्ही सर्वजण कसे होतो? तर गोंधळलेलो होतो, मनाची दुविधा स्थिती झालेली होती आमची. आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा ए बी सी डी. ए म्हणतो इनर नर्वस, नर्वस म्हणजे नैराश्य असणे. कन्फ्यूज म्हणजे गोंधळलेलं असणं. ॲजिटेटेड स्टेट, ॲजिटेट म्हणजे काय तर चिडलेला असणे, त्रस्त असणार. स्टेट म्हणजे परिस्थिती, म्हणजे काय? नैराश्य असणे, गोंधळणं असणं किंवा चिडलेले परिस्थिती असणं, याचा अर्थ होतो इन अ फ्लटर. चला तर ए ऑप्शन आपल्याला बऱ्यापैकी वाटतंय, म्हणजे 90% हा बरोबर आहे. तरी बी वाचूया. इन अ काम, क्वाईट अँड रिलॅक्स स्टेट्स. काम म्हणजे शांत, क्वाईट म्हणजे सुद्धा शांत, आणि रिलॅक्स स्टेट, रिलॅक्स म्हणजे आरामदायक स्थिती असं म्हणूया. हा अर्थ होत नाही त्याचा. नेक्स्ट सी, हायली कॉन्फिडंट अँड पॉईज. बघा, हायली कॉन्फिडंट, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वास असलेला. पॉईज म्हणजे काय? तर पॉईजचा अर्थ होतो समतोलपणा, असा त्याचा अर्थ होतो. हे सुद्धा नाही आहे, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर येतं बघा ए, इन अ नर्वस, कन्फ्युज स्टेट और ॲजिटेटेड स्टेट. बघा, आन्सरमध्ये लिहिलं आपण इन अ नर्वस, गोंधळलेली स्थिती. कन्फ्यूज पण म्हणूया आपण, नैराश्यामध्ये असलेलं म्हणूया. ॲजिटेटेड स्टेट, त्रस्त असणे, चिडलेला असणे, अशी स्थिती असणं. तर त्यासाठी अर्थ होतो इन अ फ्लटर. हा इडियोमॅटिक फ्रेश ॲक्युरेट तिथे फिटअप होतो. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आता सिमिलर म्हणजे काय? तर सिनोनिम आपल्याला फाउंड आउट करायचा. आपल्याकडे प्रश्नाचा वर्ड आहे बघा प्रिसिडिंग. प्रिसिडिंग म्हणजे काय? तर मागचा. बऱ्याच वेळा एखाद्या प्रश्नामध्ये येतं बघा प्रिसिडिंग व्हॅल्यू फाइंड आउट करा, म्हणजे काय? तर मागील व्हॅल्यू फाइंड आउट करा. या प्रिसिडिंग म्हणजे यासाठी आपल्याला सिमिलर शोधायचं, सिनोनिम शोधायचा. ए आहे ऑप्शन प्रिव्हियस, प्रिव्हियस म्हणजे मागचा, होऊ शकतं हे. बी आहे लेटर, लेटर म्हणजे नंतरचा. सी आहे लॅटर, याचा अर्थ सुद्धा नंतरचा होतो. डीचा अर्थ होतो बियॉन्ड, म्हणजे च्या पलीकडे. आपल्याला आन्सर करेक्ट सापडलेलं बघा प्रिव्हियस. प्रिव्हियस म्हणजे काय? अगोदरचा. प्रिसिडिंगसाठी सिनोनिम काय? सिमिलर वर्ड काय? तर प्रिव्हियस होतो. येथे सुद्धा सिमिलर वर्ड. आता लेटर आणि लॅटर याच्यामधला फरक काय बरं? दोन्ही समान वाटतात. लेटर म्हणजे नंतरचा. समजा आपल्याला विचारलं 1 ते 10 हे क्रमांक आहेत आपल्याकडे. 1च्या नंतरचा वर्ड लेटर, त्यासाठी हा लेटर येतो. म्हणजे काय? 1च्या नंतर काय? 2 हा आपला लेटरसाठी येतो. आणि 1 ते 10 मध्ये समजा 9 क्रमांक विचारायला सांगायचा असेल आपल्याला, त्यासाठी लॅटर हा वर्ड विचारण्यात येतो. चला, आपल्याला करेक्ट आन्सर होतं प्रिसिडिंगसाठी काय? सिनोनिम तर प्रिव्हियस. पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. 6. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑब्लिक सेंटेन्स. आपल्याला असा वर्ड शोधायचा आहे जो की सबस्टिट्यूट असणार आहे.
अ हॉलो स्पेस इन अ वॉल फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट. बघा, हॉलो स्पेस, हॉलो म्हणजे पोकळ, स्पेस म्हणजे जागा, इन अ वॉल भिंतीमध्ये असणारी पोकळ जागा कशासाठी, फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट. स्टॅच्यू म्हणजे काय तर एखादा आपण म्हणूया की प्रतिकृती असणे किंवा एखादी आपण पुतळा असं म्हणूया स्टॅच्यूसाठी, किंवा ऑर्नामेंट म्हणजे अलंकार, यांच्यामध्ये जो पोकळ भाग असतो त्याला त्या काय म्हणतात त्याला, असं वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलं. ऑप्शन आहे ए निश्चय. निश्चय म्हणजे काय तर एक कोठाळा असं म्हणूया आपण त्याला. बी म्हणजे इफिजी. इफिजीचा अर्थ होतो स्टॅच्यू, म्हणजे पुतळ्यासाठी इफिजी हा वर्ड वापरतात. सी आहे सरमन्स. आता सरमनचा अर्थ काय होतो तर प्रवचन. डी आहे ब्रिक. ब्रिक म्हणजे विटा. तर आपल्याला हॉलो स्पेस इन अ वॉल फॉर अ स्टॅच्यू ऑर ऑर्नामेंट अशामध्ये जी पोकळ जागा असते त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात निश्चय, म्हणजे काय कोनाडा असं म्हणतो आपण. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. अधोरेखित केलेला एक वर्ड दिलेला आहे. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. अपोजिट फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे अँटोनिम आपल्याला फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च, इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च हॅड मेड हर व्हेरी प्रिसाइज इन हर वर्किंग मेथड्स. आपल्याला या प्रिसाइज या वर्डसाठी आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचा आहे, अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. बघूया प्रश्नाचा अर्थ. इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च. रिसर्च म्हणजे काय तर संशोधन, मेटिक्युलस म्हणजे काय तर असं काहीतरी काम त्यामध्ये कुठलाही चूक नसणारं, एकदम ॲक्युरेट असणारं, त्याला मेटिक्युलस रिसर्च असं म्हणतात. म्हणजे इयर्स ऑफ डुईंग मेटिक्युलस रिसर्च, खूप सारे वर्ष कशामध्ये घातलेलं तर एक बारीक सारीक तपशील संशोधन करण्यामध्ये घातलेले होते. हॅड मेड हर, आणि त्याचमुळे तिला काय बनवलं, प्रिसाइज इन हर वर्किंग मेथड. तिच्या काम करण्याच्या मेथडमध्ये, पद्धतीमध्ये तिला कसं बनवलं, प्रिसाइज बनवलं, म्हणजे काटेकोर बनवलं, ॲक्युरेट बनवलं तंतोतर. आपल्याला या प्रिसाइज या शब्दाला अँटोनिम फाइंड आउट करायचा. ए आहे ऑप्शन आपल्याकडे फॅग्यू. फॅग्यूचा अर्थ होतो अस्पष्ट. बी आहे एक्झॅक्ट म्हणजे तंतोतंत. सी आहे ॲक्युरेट. सीचा अर्थ होतो ॲक्युरेटचा तंतोतंत. डी म्हणजे करेक्ट. करेक्ट म्हणजे योग्य, बरोबर. हे सर्व तिन्ही काय येतात तर हे सर्व तिन्ही येतात सिनॉनिम, समानार्थी शब्द. आपल्याला विचार आहे अपोजिट अँटोनिम फाइंड आउट करायचा. मग फॅग्यू हा आपला ॲक्युरेट, करेक्ट आपल्याला अँटोनिम फाइंड आउट झालेला आहे. फॅग्यूचा अर्थ होतो अस्पष्ट. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 8. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब. अंडरलाइन केलेला फ्रेझल वर्ब आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन खाली दिल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. प्रश्न वाचूया. मिस्टर सेन्स अपार्टमेंट्स हॅज बीन ब्रोकन इन टू थ्राइस इवन दो ही हॅड गुड लॉक्स ऑन द डोअर. बघा, मिस्टर सेन्सचे अपार्टमेंट जे आहे बघा, हॅज बीन ब्रोकन इन टू थ्राइस, 3 वेळा. थ्राइस म्हणजे 3 वेळा काय दिलेले, ब्रोकन इन टू, ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रोकन इन टू तोडलेले आहे. इवनचा अर्थ होतो सुद्धा, दो म्हणजे जरी, ही हॅड गुड लॉक्स ऑन द डोअर, त्याच्या दरवाजाला चांगल्या दर्जाचे लॉक होते तरी सुद्धा त्याचा दरवाजा 3 वेळा तोडण्यात आलेला होता. ऑप्शन वाचूया. आपल्याला ब्रोकन इन टू साठी काय होतं सबस्टिट्यूट. ए आहे रिन्यूड. रिन्यूड म्हणजे काय, पुनर्निर्मित करणे. बीचा अर्थ होतो पेंटेड म्हणजे रंगवणे. सी होतं एंटर्ड फोर्सिबली. आता फोर्स म्हणजे ताकद किंवा बल लावून प्रवेश करणे, त्यासाठी ब्रोकन इन टू हा वर्ड ॲक्युरेट येऊ शकतो. डीचा आहे प्लास्टर करणं, हा सुद्धा नाही आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन आन्सर सापडलेला आहे आपल्याला एंटर्ड फोर्सिबली, बळजबरीने आतमध्ये घुसणे. मिस्टर इथे बघूया आपण फीडअप करूया, इथे ॲक्युरेट येतं का बघूया. मिस्टर सेन्स अपार्टमेंट हॅज बीन एंटर्ड फोर्सिबली. मिस्टर सेनची अपार्टमेंट होती एंटर फोर्सिबली, ताकद लावून 3 वेळा त्याच्यामध्ये एंटर करण्यात आलेलं. इवन दो जरी, ही हॅड गुड लॉक्स ऑन द डोअर, जरी त्याच्यावर काय होते, चांगल्या दर्जाचे लॉक होते तरी सुद्धा. आपला आन्सर सापडला आपल्याला सी. क्वेश्चन नंबर 9. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा, आपल्याला प्रोवर्बचा ज्या म्हणीचा अर्थ सापडायचा आहे. स्ट्राईक फाईल द आयर्न इज हॉट. आता स्ट्राईक म्हणजे घाव घालणे, फाईल म्हणजे दरम्यान, द आयर्न इज हॉट, ज्या वेळेला आयर्न कसं असतं, हॉट असतं, गरम असतं, त्यावेळेला त्याच्यावरती घाव घातले पाहिजे. म्हणजे काय तर त्याचा आपल्याला हवा तो आकार देता येतो. म्हणजे काय, परिस्थितीनुसार आपण वागायला पाहिजे किंवा परिस्थितीला अनुकूल आपण असं काहीतरी केलं पाहिजे, असा या प्रोवर्बचा अर्थ होतो. ऑप्शन ए वाचूया. टेक फुल अँड प्रॉम्प्ट ॲडव्हान्टेज ऑफ एनी ऑफ द फेवरेबल सर्कमस्टन्सेस. बघा, टेक फुल अँड प्रॉम्प्ट ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा, फुल पूर्णपणे आपण एखाद्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. केव्हा, ऑफ द एनी ऑफ द फेवरेबल सर्कमस्टन्सेस. फेवरेबल म्हणजे काय तर अनुकूल असणारे, सर्कमस्टन्सेस म्हणजे काय तर परिस्थिती. ज्यावेळेला अनुकूल परिस्थिती असते त्यावेळेला आपण त्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याचा आपण ॲडव्हान्टेज मिळवला पाहिजे, असं त्याचा याचा अर्थ होतो. ऑप्शन हे होऊ शकतं बघा ॲक्युरेट, तरी बी वाचूया. वेन द मेटल इज हॉट
इट इज मोस्ट टफ. जेव्हा बघा मेटल कसं असतं, हॉट असतं, गरम असतं, इट इज मोस्ट टफ, त्यावेळेला ते खूप कठीण असतं, टणक असतं. हा ऑप्शन रॉंग झालाय. सी, हॅमर्स कॅन बी मेड फ्रॉम हॉट आयर्न. जे हॅमर्स असतात म्हणजे हातोडे असतात, कशामुळे बनलेले असतात, हॉट आयर्न, गरम अशा लोखंडापासून बनलेले असतात. हा सुद्धा रॉंग झालाय. डी बघूया, इट इज ऑलवेज ॲडवायसेबल टू स्टे अवे फ्रॉम अ पर्सन वेन ही इज इन फ्युरियस मोड. बघा, इट इज ऑलवेज ॲडवायसेबल म्हणजे असं हे नेहमी सल्लासारख्यासारखं आहे की टू स्टे अवे, स्टे अवे म्हणजे दूर राहणे, फ्रॉम अ पर्सन अशा व्यक्तीपासून दूर राहणे जो की कसा असतो, फ्युरियस मूडमध्ये असतो, रागात असतो, आक्रमक असतो. आपल्याला आन्सर सापडलं बघा, करेक्ट ए, टेक फुल अँड फ्रॉम ॲडव्हान्टेज, फायदा घेणं, फेवरेबल सर्कमस्टन्सेस, चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण आपला फायदा केला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. चला, ऑन्सर नंबर ए हे आपलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. या phrasal wordला आपल्याला यासाठी ॲक्युरेट असणारा वर्ड फाइंड आउट करायचा. बघूया, द सोल्जर लेड डाऊन हिज लाईफ फॉर द कंट्री. बघा, सोल्जर जो सैनिक असता त्यानं आपलं आयुष्य काय केलं तर देशासाठी लेड डाऊन केलं. तर लेड डाऊनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. आता सोल्जर काय करतो, नेहमी पॉझिटिव्ह वाक्य असणार आहे म्हणजे सकारात्मक. आता सेव्ह म्हणजे काय तर जीव वाचवणे त्याचा अर्थ. बी आहे बिटरेड, बिटरेड म्हणजे काय तर धोका देणे, विश्वासघात करणे. सी आहे सॅक्रिफाईड, सॅक्रिफाईड म्हणजे काय तर त्याग करणे त्याचा अर्थ होतो. डी आहे स्टोल, स्टोल म्हणजे काय तर चोरणे. आता आपल्याला आन्सर सापडलं बघा, सॅक्रिफाईड म्हणजे त्याग करणे. येथे बघा आता द सोल्जर लेड डाऊनच्या ऐवजी आपण येथे पुट करूया सॅक्रिफाईड. द सोल्जर सॅक्रिफाईड हिज लाईफ फॉर द कंट्री. ज्या सैनिकाने त्याचं आयुष्य कशासाठी केलं, सॅक्रिफाईड केलं, त्याग केलं त्याचं आयुष्य. कुणासाठी, देशासाठी. म्हणजे लेड डाऊनचा करेक्ट आन्सर होतो काय बघा, सी, सॅक्रिफाईड. क्वेश्चन नंबर 11. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आपल्याला सिमिलर वर्ड शोधायचा आहे, समानार्थी वर्ड शोधायचा. द फॅन्स वेटेड फॉर अवर्स टू कॅच अ ग्लिम्स ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस. बघा, द फॅन्स जे फॅन होते त्यांनी काय केलं, वेट पाहिले होते फॉर अवर्स टू कॅच, कॅच म्हणजे पकडणे, ग्लिम्स म्हणजे काय तर ओझर, ती नजर किंवा दृष्टिक्षेप असं म्हणूया, ऑफ द सेलिब्रेटेड ॲक्ट्रेस. जी ॲक्ट्रेस होती तिची एक झलक पाहण्यासाठी जे फॅन्स लोकांनी म्हणजे खूप वेळांपासून किंवा अनेक तासांपासून ते ताटकळत बसलेले होते. ग्लिम्स एक झलक पाहण्यासाठी, एक दृष्टिक्षेप पाहण्यासाठी, एक नजर टाकण्यासाठी. या ग्लिम्स या वर्डला आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ए आहे बघा ग्लान्स, ग्लान्सचा अर्थ सुद्धा सेम होतो. ग्लान्स म्हणजे काय, ओझरती नजरेने एखाद्या वस्तूकडे पाहणं. ए बी आहे ॲक्सेसरी, म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलं असेल ॲक्सेसरी थिंग्स म्हणजे काय तर किराणा दुकानात असणाऱ्या ज्या वस्तू असतात, कटलरी सेल्स, त्याला ॲक्सेसरी असं म्हणतात. सी आहे ऑप्शन व्हेकल, व्हेकल म्हणजे वाहने. डी म्हणजे मूवी म्हणजे काय तर चित्रपट असं म्हणूया. तिन्ही ऑप्शनचा आणि यांचा काहीच संबंध नाही आहे, म्हणून ग्लान्ससाठी करेक्ट ॲक्शन येतो, वर्ड येतो बघा आपल्याकडे ग्लिम्स. दोन्ही हे सिनॉनिम होतात आपले. आता बऱ्याच वेळेला समजा असं विचारतात की एखाद्या व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे टक लावून पाहणे, त्यासाठी वर्ड येतो बघा स्टेअर, स्टेअर म्हणजे टक लावून पाहणे. मूवी पाहतो त्यासाठी आपण म्हणतो मोस्टली वॉच, आय एम वॉचिंग टी व्ही, मी टी व्ही पाहत आहे, किंवा आय एम वॉचिंग मूवी, मूवी पाहत आहे असा अर्थ होतो. चला, नेक्स्ट वर्ड बघूया आता. क्वेश्चन नंबर 12. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब. एक फ्रेझल वर्ब दिलेला अधोरेखित केलेला आहे. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. प्रश्न वाचूया. यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट मॅरेज फाईल यू आर हॅव्हिंग अ चॅट विथ हिम. बघा, यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ऑफ हिज सन्स इंटरकास्ट. बघा, यू शुड नॉट म्हणजे असं करायला नव्हतं पाहिजे होतं. ब्रिंग अप द टॉपिक हा मुद्दा, ऑफ हिज सन्स त्याच्या मुलाचा, इंटरकास्ट मॅरेज म्हणजे आंतरजातीय विवाहाचा मुद्दा बाहेर आणायला पाहिजे नव्हता. फाईल यू आर हॅव्हिंग अ चॅट विथ हिम, ज्या दरम्यान तो त्याच्यासोबत चॅट करत होता, गप्पा गोष्टी करत होता. तर ब्रिंग अपचा अर्थ काय होतो बघा. ए आहे इंट्रोड्यूस इंटू डिस्कशन. बघा, एखादा डिस्कशनमध्ये, चर्चेमध्ये मुद्दा आणणे, पुढे आणणे, त्याला इंट्रोड्यूस असं म्हणतात. बी येतं डिलीट, डिलीट म्हणजे काय तर नष्ट करणे, फॉरगेट म्हणजे विसरणे, एलिमिनेट म्हणजे एखाद्याला पदावरून काढून टाकणे, त्याचा अर्थ होतो. मग येथे अर्थ काय व्हायचा, यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक म्हणजे काय, इंट्रोड्यूस इंटू डिस्कशन, तो टॉपिक चर्चेमध्ये आणायला पाहिजे नव्हता असं त्याचा अर्थ होतो. ऑप्शन ए, इंट्रोड्यूस इंटू डिस्कशन. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इमॅजिन टू द अंडरलाइन वर्ड. प्रश्न बघा. द क्रिटिकल टीचर वॉज क्विक टू सेन्सियर हर स्टुडंट्स फॉर इवन स्मॉल मिस्टेक. आता क्रिटिक टीचर म्हणजे काय तर टीका करणारा जो शिक्षक असतो काय करतो, वॉज क्विक टू सेन्श्युअर. क्विक म्हणजे तात्काळ लगेच, सेन्श्युअर, सेन्श्युअर म्हणजे काय तर
टीका करणे, एखाद्याला खडे बोल सुनावणे असं त्याचा अर्थ होतो. जो क्रिटिकल टीचर असतो, टीका करणारा जो शिक्षक असतो किंवा शिस्तबद्ध असतो, तो लगेच काय करतो, वॉज क्विक टू सेन्सर हर स्टुडंट्स फॉर इवन स्मॉल मिस्टेक. स्मॉल मिस्टेक म्हणजे छोट्या छोट्या चुकांसाठी सुद्धा तो आपल्या विद्यार्थ्यांना काय करतो, सेन्सर करतो, त्यांच्यावर टीका करतो, बिभत्सना करतो. मग या सेन्सरसाठी आपल्याला वर्ड सापडायचा आहे, जो की काय असणार आहे, सिमिलर असणार आहे, सिनोनिम असणार आहे. प्रश्नही वाचूया. क्रिटिसाइज, क्रिटिसाइज म्हणजे टीका करणे, हा आपला आन्सर येऊ शकतो. बी वाचूया. ॲप्रिसिएट, ॲप्रिसिएट म्हणजे काय, प्रशंसा करणे. सी म्हणजे इन्स्पायर, इन्स्पायर म्हणजे काय, तर प्रशंसा करणे, प्रेरणा देणे. इनकरेज म्हणजे काय, तर धैर्य देणे. तर आपल्याला ऑप्शन आहे बघा ए, क्रिटिसाइज. तर मित्रांनो बघा, याच्या मार्फत म्हणजे काय होणार आहे, एकतर आपले क्वेश्चन पण होणार आहे आणि इतर फोकॅबलरी आहे ती फोकॅबलरी सुद्धा स्ट्रॉंग होणार आहे. तर महत्त्वाचे शब्द रायटिंगमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा आणि लिहून ठेवा आणि नेहमी वारंवार त्याला वाचण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 14 बघा. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन इडिमेटिक एक्सप्रेशन. एक इडिमेटिक एक्सप्रेशन दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिमेटिक एक्सप्रेशन इन द ब्लिंक ऑफ अन आय. या इडिमेटिक एक्सप्रेशनचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. वाचूया. द हाय स्पीड कॅमेरा रिव्हील्स, द हाय स्पीड कॅमेरा रिव्हील्स how the frog uses its specialized tongue to capture the insect and the blink of an eye. बघा, द हाय स्पीड कॅमेरा, हाय स्पीड कॅमेराने काय केलं, रिव्हील केलं, उघड केलं, हाऊ द फ्रॉग म्हणजे फ्रॉग जो होता बेंडूक, कसा त्याचा स्पेशलाइज्ड टंगचा वापर करतो टू कॅप्चर म्हणजे पकडण्यासाठी, इन्सेक्ट काय म्हणजे कीटक, इन द ब्लिंक ऑफ अन आय म्हणजे एक तात्काळ एखादी घटना घडणे त्यासाठी इन द ब्लिंक ऑफ अन आय ही इडिमेटिक एक्सप्रेशन वापरण्यात येतात. पहिली ऑप्शन बघूया आपण. ए आहे फेरी क्विकली म्हणजे लगेच तात्काळपणे. बी आहे फेरी स्लोली खूप दमाने हळुवारपणे. सी आहे विथ अन इंजोर्ड आय म्हणजे जखमी झालेल्या डोळ्याने. आपल्याला येथेच आन्सर सापडला की एखादा समजा फ्रॉग आहे, तो त्याच्या टंगचा वापर एखादा इन्सेक्ट किंवा कीटक पकडण्यासाठी करत आहे, तर जोरामध्ये तात्काळपणे तो त्याचा वापर करेल म्हणजे काय, फेरी क्विकली त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 15. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. रिमोर्स आहे आपल्याकडे वर्ड. रिमोर्स म्हणजे काय, पश्चाताप करणे. ऑप्शन वाचूया. ए रिग्रेट म्हणजे पश्चाताप करणे. बी म्हणजे जॉय, आनंद वाटणे. सी म्हणजे डिलाइट, आनंद वाटणे. डी म्हणजे सोलस, सोलस म्हणजे सांत्वन, समाधान. मग रिमोर्स या पश्चातापसाठी आपल्याला ॲक्युरेट वर्ड आहे बघा, रिग्रेट म्हणजे पश्चाताप होणे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन फ्रोवर. दिलेल्या फ्रोवर्स आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. बघा, डोंट क्रॉस द ब्रिज, ब्रिजला ओलांडू नका जोपर्यंत तुम्ही तिथे येत नाहीत. म्हणजेच काय, याचा अर्थ काय होतो, समजा भविष्यामध्ये एखादी परिस्थिती होणार आहे असं आपल्याला वाटतं, त्यासाठी आपण आतापासूनच तयार व्हायची काही गरज नाही. ज्या वेळेला ती परिस्थिती आपल्या समोर येईल त्यावेळेला आपण त्या परिस्थितीला तोंड देऊन सामोरे जाण्याचा प्रयत्न करू, असा त्याचा अर्थ होतो. बघूया प्रश्न. ऑप्शन वाचूया. ए यू शुड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली वेन इट अरायझेस. बघा, करेक्ट हा आन्सर होतो बघा. यू शुड डील विथ अ प्रॉपर, करेक्ट बघा. यू शुड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन. तुम्ही प्रॉब्लेम, समस्येला किंवा परिस्थितीला काय तोंड दिलं पाहिजे ओनली वेन इट अरायझेस. बघा, ज्यावेळेला ती परिस्थिती निर्माण होते, उत्पन्न होते, त्यावेळेला आपण त्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. बी वाचूया. यू शुड स्टार्ट प्लॅनिंग अँड डिसाइडिंग अ थिंग लॉंग बिफोर इट ॲक्च्युअली अरायझेस. बघा, यू शुड स्टार्ट प्लॅनिंग, तुम्ही प्लॅनिंगला सुरुवात करायला पाहिजे, अँड डिसाईड केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे, थिंग लॉंग बिफोर इट ॲक्च्युअली अरायझेस, आणि ज्या की दीर्घकाळामध्ये अराईज होतील, वाढतील. सी इट इज नॉट सेफ टू क्रॉस अ ब्रिज वेन इट इज फ्लोडेड विथ वॉटर. आता याचा काहीच संबंध नाही बघा. इट इज नॉट सेफ म्हणजे सुरक्षित नाही टू क्रॉस अ ब्रिज, ब्रिजला क्रॉस करणं, ओलांडणं सुरक्षित नाही असं म्हणतो. वेन इट्स फ्लोडेड विथ वॉटर, ज्या वेळेला तो पाण्याने भरलेला असेल, असं त्याचा अर्थ होतो. हे रॉंग आहे. इफ यू सी एनी, डी ऑप्शन, इफ यू सी एनी ब्रिज फाईल ट्रॅव्हलिंग यू शुड डिस्कार्ड दॅट रूट. बघा, जर तुम्ही असं पाहता की एनी ब्रिज फाईल ट्रॅव्हलिंग यू शुड, इफ यू सी एनी ब्रिज फाईल ट्रॅव्हलिंग यू शुड डिस्कार्ड दॅट रूटीन. समजा एखाद्या वेळेस तुम्ही ब्रिज पाहिला आणि ब्रिजवरून तुम्ही ट्रॅव्हल करत असताना पाहिलं, तर तुम्ही तो जो मार्ग काय केला पाहिजे, डिस्कार्ड केला पाहिजे, काढून टाकला पाहिजे आणि दुसऱ्या चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे. बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, प्रश्न वाचूया. ही वॉज रिलीज आफ्टर 865 डेज इन कॅप्टिव्हिटी. बघा, कॅप्टिव्हिटी म्हणजे काय, तर बंदी घालणे. ही वॉज रिलीज म्हणजे मुक्तता देण्यात आली. आफ्टर कधी, 865 डेज, 865 दिवसानंतर
त्याला बंदी करण्यात आलेली होती आणि तिथून त्याचं रिलीज करण्यात आलं. या वर्डसाठी आपल्याला सिमिलर वर्ड सापडायचा आहे. ए आहे फ्रीडम, फ्रीडम म्हणजे मुक्त करणे. बी आहे इम्प्रिजनमेंट म्हणजे डांबून ठेवणे. सी आहे कन्फाइनमेंट, त्याचं सुद्धा सेम होतं, डांबून ठेवणे. डी येतो ॲरेस्ट, ॲरेस्ट म्हणजे अटक करणे. या तिन्हीचा सिनोनिम किंवा तिन्हीचा समानार्थी अर्थ तो व्हायला, परंतु रिलीज या शब्दाला आपल्याला ॲक्युरेट वर्ड येतो बघा, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य मिळवणे. म्हणजे ऑप्शन करेक्ट एक आहे आपलं फ्रीडम. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 18. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आपल्याला अपोजिट वर्ड अँटोनिम फाइंड आउट करायचा. वर्ड बघूया. ब्रॉड, ब्रॉड म्हणजे काय, ब्रॉडचा अर्थ होतो रुंद. ओके, तर आता याच्यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा आहे. तर ए ऑप्शन आहे आपल्याकडे नॅरो, नॅरो म्हणजे काय तर अरुंद, लहान असलेला समूह. बी म्हणजे वाईड म्हणजे रुंद. सी म्हणजे लार्ज, मोठा. ह्यूज म्हणजे प्रचंड मोठा. बघा तिन्ही पण हे काय त्याच्यासाठी सिनोनिम आहेत. आपल्याला ब्रॉड म्हणजे काय रुंद, यासाठी आपल्याला अँटोनिम शोधायचं आहे, अपोजिट वर्ड शोधायचं आहे. तर आपल्याला आन्सर सापडला आहे ए, नॅरो म्हणजे काय तर नॅरोचा अर्थ होतो अरुंद. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन 19. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन फाइंड आउट करायचं. ॲम्बिट्रिक्स्टस इज अ पर्सन हू इज. बघा ॲम्बिट्रिक्स्टस इज अ पर्सन. ऑप्शन आहेत आपल्याकडे ए अनेबल टू यूज बोथ हिज हँड्स. बघा आपले दोन्ही हात वापरण्यासाठी अनेबल असणारा, सक्षम असणारा. दुसरं एबल टू यूज लेफ्ट हँड बेटर दॅन राईट हँड. बघा लेफ्ट हँडचा वापर करावा असं म्हणत आहे जास्त प्रमाणामध्ये राईट हँडच्या ऐवजी. सी एबल टू यूज राईट हँड बेटर दॅन लेफ्ट हँड. बघा राईट हँडचा जास्त वापर करावा लेफ्ट हँडपेक्षा असं ते म्हणत आहे. डी एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली स्किलफुली. अप्सर सापडेल. बघा एबल टू यूज बोथ हँड, त्याच्या दोन्हीही हातांचा इक्वली बरोबर पद्धतीने वापर करण्यात येणारा अशाला काय म्हणतात तर ॲम्बिडेक्स्ट्रस असं म्हणतात. जेम्स बॉन्डचे बरेच वेळा मूवी पाहिलेले असतील तुम्ही. जेम्स बॉन्डमध्ये बघा दोन्ही हातांचा वापर करून तो बंदुकीतून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला काय म्हणलं जातं तर ॲम्बिडेक्स्ट्रस. म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं डी, एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन? बी इन सेवन्थ हेवन इन द सेंटेन्स गिवन बिलो. आता सेवन्थ हेवन, हेवन म्हणजे स्वर्ग, सेवन्थ म्हणजे सातवा, सातवे आसमान पर अब तुम हो, असं बऱ्याच वेळा आपण डायलॉग हा ऐकलेला आहे. आता सातव्या आसमान पर म्हणजे काय तर खूप आनंदात असणे असा त्याचा अर्थ होतो. बघूया क्वेश्चन काय. सिन्स दे गॉट मॅरिड, जेव्हापासून ते मॅरिड झाले, लग्न झालं, दे हॅव बीन इन सेवन्थ हेवन, तेव्हापासून ते सातव्या आसमान पर होते असं म्हणूया. आता ए ऑप्शन आहे टू बी एक्स्ट्रीमली हॅपी येऊ शकते. एक्स्ट्रीमली हॅपी, एक्स्ट्रीमली म्हणजे अत्यंत प्रमाणे, हॅपी म्हणजे आनंदी, एकदम तीव्र आनंदी होणे त्याचा अर्थ होतो. टू बी सॅड अँड डिजेक्टेड, निराश होणे, दुःखी होणं. डिजेक्ट म्हणजे निराश होणे, सॅड म्हणजे दुःखी होणं. हा ऑप्शन कट झाला. टू बी ग्लूमी अँड डिप्रेस्ड, ग्लूमी असणं म्हणजे काय तर दुःखी असणं म्हणजे डिप्रेस तणावाखाली असणं. आणि डी नॉन ऑफ दिस ऑप्शन. आपल्याला आन्सर सापडलं बघा एक्स्ट्रीमली हॅपी. सिन्स दे गॉट मॅरिड, जेव्हापासून त्यांनी मॅरिड केलं तेव्हापासून ते कसे होते एक्स्ट्रीमली हॅपी होते. चला नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्बचा अर्थ फाइंड आउट करायचा. फेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. बघा देअर्स विल, फेअर म्हणजे जे ते, देअर्स म्हणजे ते. जेथे विल असेल, विल म्हणजे इच्छा असेल, तेथे काय असणार आहे वे असणार आहे, मार्ग असणार असा त्याचा अर्थ होतो. ABCD ऑप्शन आहेत आपल्याकडे. बघूया. इफ यू आर डिटरमाइंड इनफ, जर ज्यावेळेला तुम्ही डिटरमाइंड असाल, डिटरमाइंड म्हणजे ठरवलेलं असाल, पक्का निश्चय केलेला असाल. यू कॅन फाइंड अ वे टू अचीव व्हॉट यू वॉन्ट. बघा यू कॅन फाइंड अ वे टू अचीव, तुम्ही तो मार्ग मिळवण्यासाठी काय, तुम्हाला तो यश मिळवण्यासाठी तुम्हाला मार्ग शोधणं आवश्यक आहे. व्हॉट यू वॉन्ट इवन इफ इट इज व्हेरी डिफिकल्ट, जरी तो कसा असेल पाहिजे अवघड असला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा मार्ग शोधता आला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. फेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. म्हणजे येथेच आपल्याला आन्सर सापडले ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब गिवन बिलो. ऑफ टू द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल. बघा द फॅक्टरी हॅड टू ले ऑफ सम वर्कर्स. फॅक्टरीने काय केलं, हॅड टू म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट करायला पाहिजे होती, करायला पाहिजे यासाठी हॅड टूचा वापर केला जातो. द फॅक्टरी हॅड टू ले ऑफ सम वर्कर्स. फॅक्टरीने काय केलं, काही वर्करना ले ऑफ करण्यासाठी विनंती केली असं म्हणण्यात येतील. ए म्हणजे काय तर अपॉइंट, नियुक्ती करणे. बी म्हणजे प्रेज म्हणजे प्रशंसा करणे. सी म्हणजे डिसमिस, कामावरून काढणे. डी म्हणजे रिवॉर्ड म्हणजे बक्षीस देणं त्याचा अर्थ होतो. करेक्ट आन्सर येतं बघा सी, डिसमिस म्हणजे काय, द फॅक्टरी हॅड टू डिसमिस सम वर्कर्स. म्हणजे फॅक्टरीने काय केलं, काही लोकांना त्यांनी कामावरून काढण्याचा प्रयत्न केला, डिसमिस केला. ओके, करायचं होतं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 23. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड दिलाय.
फाइंड द वर्ड विच इज अपोजिट वर्ड्स हा फाइंड आउट करायचा बघा. इट इज ऑलवेज प्रुडंट टू रीड अ कॉन्ट्रॅक्ट केअरफुली बिफोर सायनिंग. बघा इट इज ऑलवेज प्रुडंट म्हणजे इट इज ऑलवेज प्रुडंट टू रीड अ कॉन्ट्रॅक्ट. बघा तो कॉन्ट्रॅक्ट पेपर रीड करणं हे नेहमी चतुराईचं आहे. केअरफुली काळजीपूर्वक बिफोर सायनिंग इट त्याच्यावरती साईन करण्याच्या ऐवज पूर्वी तो वाचणं जरुरी आहे. आता प्रुडंट म्हणजे काय, चतुर, सुज्ञ, ज्ञानी असा अर्थ होतो. बघूया याचा अपोजिट वर्ड सापडायचा. अनवाईस म्हणजे काय तर ज्ञानी नसणारा. वाईसचा अँटोनिम काय झाला, अनवाईस, ज्ञानी नसणारा. बी आहे वाईस म्हणजे ज्ञानी. आपल्याला अँटोनिम विचारलाय प्रुडंट चतुर तर ज्ञानी नसलेला तर कोण झाला, अनवाईस होऊ शकतो. सी आहे ॲडवायझेबल. ॲडवायझेबल म्हणजे सल्ला देणे. डी आहे सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे संवेदनाक्षम. तर आपल्याला करेक्ट आन्सर सापडला बघा, अनवाईस. नेक्स्ट बघा क्वेश्चन 24. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट फाइंड आउट करायचा. असिस्ट म्हणजे काय तर मदत करणे. तर मदत करण्यासाठी अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. ए म्हणजे हिंडर, अडथळा आणणे, हा होऊ शकतो बघा. एड म्हणजे मदत करणे. एड हा शब्द तुम्ही ऐकला असेल, फर्स्ट एड किट, प्रथमोपचार पेटी किंवा एखाद्याला सहाय्य करणे एड म्हणतो. सी म्हणजे एनकरेज म्हणजे प्रेरणा देणे, धैर्य देणे. डी म्हणजे हेल्प. आपल्याला असिस्ट सहाय्य करणे, मदत करण्यासाठी ॲक्युरेट वर्ड काय आपल्याकडे, असिस्ट. मदत करण्यासाठी आपल्याला अपोजिट वर्ड कुठला आहे तर हिंडर म्हणजे काय तर अडथळा आणणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 25. चूज आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड सेंटेन्स. टू रन अवे सिक्रेटली इन ऑर्डर टू गेट मॅरिड. बघा टू रन अवे सिक्रेटली गुप्तपणे पळून जाणे, इन ऑर्डर टू गेट मॅरिड लग्न होण्यासाठी गुप्तपणे पळून जाणे. यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन काय, तर यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, इलोप म्हणजे काय तर पळून जाणे. बी म्हणजे वेडिंग, वेडिंग म्हणजे लग्न समारंभ. सी म्हणजे ॲल्युमिनी म्हणजे काय तर पोटगी. डी म्हणजे मार्टायर, मार्टायर म्हणजे काय तर शवाग्रह त्याचा अर्थ होतो. तर आपल्याला करेक्ट आन्सर सापडलेलं बघा, टू रन अवे सिक्रेटली इन ऑर्डर टू गेट मॅरिड. याच्यासाठी आन्सर आहे बघा आपलं करेक्ट, इलोप म्हणजे पळून जाणे. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची या व्हिडिओमधील वन वर्ड सबस्टिट्यूशन, अँटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम, फ्रेजेस एटसेट्रा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला लिंक व्हा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.